नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इम्पेरियल टेक्निकल या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण MSCID थेरीच्या 7व्या प्रकरणाबद्दल माहिती मिळवणार आहोत, ज्याचं नाव आहे सेकंडरी स्टोरेज. मित्रांनो, याआधी 5व्या प्रकरणामध्ये आपण मेमोरी या विषयाबद्दल माहिती मिळवली होती आणि मेमोरीमध्ये मी तुम्हाला प्रायमरी स्टोरेज या मेमोरीची माहिती दिली होती. तर संगणकामध्ये 2 प्रकारच्या मेमोरीज असतात, प्रायमरी मेमोरी आणि सेकंडरी मेमोरी. तर प्रायमरी मेमोरी आणि सेकंडरी मेमोरी यामध्ये काय फरक आहे, तर आम्ही 5व्या प्रकरणामध्ये प्रायमरी मेमोरी ज्यामध्ये रॅम या मेमोरीबद्दल माहिती मिळवली होती. रॅम मेमोरी म्हणजेच प्रायमरी मेमोरी आहे ही संगणकाची, आणि ह्या प्रायमरी मेमोरीला टेम्पररी मेमोरी आणि किंवा ओलाटाईल मेमोरी असं सुद्धा म्हटलं जातं. मित्रांनो, प्रायमरी मेमोरीचं कार्य हे तात्पुरतं असतं म्हणून त्याला टेम्पररी मेमोरी म्हटलं जातं, आणि सेकंडरी मेमोरी म्हणजे किंवा सेकंडरी स्टोरेज हे एक परमानेंट म्हणजे नेहमीसाठी संचयित केलेला डाटा या मेमोरीमध्ये असतो, म्हणून या मेमोरीला परमानेंट मेमोरी किंवा नॉन ओलाटाईल मेमोरी किंवा नॉन ओलाटाईल स्टोरेज सुद्धा म्हटलं जातं. जर आपण स्टोरेजबद्दल बोलायला गेलो तर काही गुणधर्म असतात, काही कॅरेक्टरिस्टिक आहेत, ज्यामध्ये मीडिया, कॅपॅसिटी, स्टोरेज डिव्हाइस, ॲक्सेस स्पीड हे सेकंडरी स्टोरेजचे काही गुणधर्म आहेत. तर सेकंडरी स्टोरेज यामध्ये वेगवेगळे डिव्हाइस येतात. त्यामध्ये अतिशय महत्त्वाचा डिव्हाइस आहे तो म्हणजे हार्ड डिस्क. होय मित्रांनो, प्रत्येक कम्प्युटरमध्ये एक हार्ड डिस्क असतेच, मग तो लॅपटॉप असो किंवा डेस्कटॉप असो. आणि या हार्ड डिस्कमध्ये आपल्या संगणकाचा सर्व डाटा स्टोअर केलेला असतो, मग ऑपरेटिंग सिस्टम असो किंवा आपले कुठलीही फाईल किंवा डॉक्युमेंट्स असो. मित्रांनो, ही जी हार्ड डिस्क असते ही रिजिड मेटॅलिक प्लेटर्सने बनलेली असते. यामध्ये आकृतीमध्ये बघा, यामध्ये आपल्याला काही रिंग्स दिसतात, त्यांना ट्रॅक म्हटलं जातं. आणि जो एरिया आहे निळ्या रंगाचा याला आपण सेक्टर म्हणतो. आणि यामध्ये जो डेटा आहे ह्याच पद्धतीनं स्टोअर केला जातो. म्हणजे एक प्रकारे हार्ड डिस्कमध्ये या प्रकारे डेटा संचयन होतो असं मला तुम्हाला सांगायचं आहे. मित्रांनो, हार्ड डिस्कचं जे हेड असतं ते खूप लवचिक असतं, त्याला खूप जपून ठेवावं लागतं. जर समजा त्याला आपला फिंगरप्रिंट किंवा एखादा डस्ट पार्टिकल किंवा आपला हेअर त्याला जरी टच झाला तर हेड क्रॅश होण्याची संभावना जास्त असते. म्हणून मित्रांनो, याला खूप जपून वापरावा लागतो. त्याचप्रमाणे हार्ड डिस्कबद्दल अजून सांगायचं झालं तर यामध्ये जो डेटा आहे 0 आणि 1 म्हणजे याआधी मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ॲक्सी, ॲप्सॅडिक आणि युनिकोड ह्या ज्या लँग्वेज आहेत याच लँग्वेजमध्ये डेटा इथं साठवला जातो. म्हणजे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्जच्या माध्यमातूनच हार्ड डिस्कमध्ये डेटा स्टोअर होतो. तर मित्रांनो, हार्ड डिस्कचे प्रामुख्याने 2 प्रकार आहेत. पहिला इंटर्नल हार्ड डिस्क आणि दुसरा एक्सटर्नल हार्ड डिस्क. मित्रांनो, प्रत्येक कम्प्युटरमध्ये एक इंटर्नल हार्ड डिस्क असतेच, आणि तीच कार्य करते सर्व संगणकातला डाटा स्टोअर करण्याचं. एक्सटर्नल हार्ड डिस्कबद्दल बोलायला गेलो तर मित्रांनो, ही हार्ड डिस्क एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी डाटा स्टोअर करण्यासाठी याचा वापर केला जातो. मित्रांनो, हार्ड डिस्कच्या दुसरा प्रकार म्हणजेच सॉलिड स्टेट स्टोरेज. तर मित्रांनो, सॉलिड स्टेट स्टोरेज काय आहे, तर हा एक सेकंडरी स्टोरेजचाच भाग आहे. यामध्ये अजून 3 प्रकार येतात. तर आधी आपण सॉलिड स्टेट स्टोरेजबद्दल समजून घेऊ. सॉलिड स्टेट स्टोरेज डिव्हाइस याला आपण शॉर्टमध्ये SSD असं म्हणतो. SSD. तर मित्रांनो, SSD हा एक हार्ड डिस्कचाच प्रकार आहे, पण नव्याने तयार केलेला हा हार्ड डिस्क आहे. आणि याचा जो ॲक्सेस स्पीड आहे खूप फास्ट आहे, आणि आज खूप पसंती SSDला मिळत आहे आणि खूप लोक याचा आता वापर करायला लागले आहेत. त्यानंतर आहे फ्लॅश मेमोरी. फ्लॅश मेमोरीला आपण आपल्या मोबाईलचा मेमोरी कार्डसुद्धा म्हणू शकतो.
त्याचप्रमाणे हा मेमरी कार्ड आपल्या डिजिटल कॅमेराजमध्ये पण असतो आणि याचा वापर डाटा स्टोअर करण्यासाठी होतो. त्यानंतर USB ड्राईव्ह हा सुद्धा एक सेकंडरी स्टोरेजचाच भाग आहे. USB ड्राईव्हला आपण पेन ड्राईव्ह म्हणतो. यामध्ये सुद्धा आपण खूप प्रमाणात डाटा म्हणजे त्याच्या कॅपॅसिटीनुसार डाटा स्टोअर करून ठेवू शकतो. मित्रांनो, यानंतर स्टोरेजमध्ये तिसरा प्रकार आहे ऑप्टिकल डिस्क. तुम्हाला ऑप्टिकल डिस्कबद्दल खूप माहिती आहेच, कारण की आपण सर्वांनी बघितलेलं असेलच. CD, DVD, CD म्हणजे कॉम्पॅक्ट डिस्क, डिजिटल वर्साटाईल डिस्क म्हणजेच DVD आणि तिसरा ब्लू रे डिस्क म्हणजेच BD. तर हे ऑप्टिकल डिस्कचे प्रकार आहेत. यामध्ये जो एरिया असतो ज्यामध्ये डाटा स्टोअर होतो त्याला लँड्स म्हणतात आणि ज्यामध्ये रिकामी स्पेस असते त्याला पिट्स म्हणतात. आणि या ऑप्टिकल डिस्कमध्ये लेझर बीमच्या माध्यमातून डेटा स्टोअर केला जातो. मित्रांनो, हे ऑप्टिकल डिस्कचे 3 प्रकार आहेत, ज्यामध्ये कॉम्पॅक्ट डिस्क CDची कॅपॅसिटी 700 MB पर्यंत असते. तर DVDची जी कॅपॅसिटी म्हणजे स्टोरिंग क्षमता 4.7 GB पर्यंत असते. आणि जी BD आहे, BDची कॅपॅसिटी जवळपास 150 GB पर्यंत असते. मित्रांनो, हे जे ऑप्टिकल डिस्कचे 3 प्रकार आहेत, या तिन्ही प्रकारांचे परत 3 प्रकार पडतात. पहिला रोम रीड ओनली मेमोरी, दुसरा R म्हणजे रिकॉर्डेबल आणि तिसरा RW म्हणजे रीरायटेबल. तर मित्रांनो, रीड ओनली मेमोरी म्हणजे आपण याच्यात फक्त एकदा डाटा स्टोअर केला की तो डाटा आपण ॲक्सेस करतो, त्याच्यात दुसरा ॲड करता येत नाही आणि त्याला डिलीट करता पण येत नाही. रिकॉर्डेबल म्हणजे आपण एकदा त्याच्यात डेटा स्टोअर करू शकतो आणि रीरायटेबल म्हणजे आपण 2-3 वेळा किंवा त्यापेक्षा जास्त त्यामध्ये डेटा आपण स्टोअर करू शकतो. तर हे होते स्टोरेजचे तिसरा प्रकारामध्ये येणारे भाग, ऑप्टिकल डिस्कमध्ये येणारे भाग. यानंतर आपण स्टोरेजमध्ये क्लाउड स्टोरेजबद्दल माहिती मिळवू. मित्रांनो, इंटरनेटच्या माध्यमातून आणि वेबच्या माध्यमातून अशा खूप काही गोष्टी घडलेल्या आहेत ज्या आपल्याला इंटरनेट ॲक्सेस पुरवण्यात खूप कन्व्हिनियंट आहेत, ज्यामध्ये क्लाउड स्टोरेज हा अतिशय महत्त्वाचा प्रकार आहे. मित्रांनो, इंटरनेटवर देखील आपण आपला काही डेटा स्टोअर करून ठेवू शकतो. त्याचा सर्वात मोठा उदाहरण आहे गुगल ड्राईव्ह. मित्रांनो, गुगल ड्राईव्हमध्ये म्हणजे जसं तुमचं जीमेलमध्ये अकाउंट आहे, तर तुम्हाला गुगल काय करतो, एक ॲक्सेस देतो, ड्राईव्ह देतो, त्यामध्ये तुम्ही डेटा स्टोअर करून ठेवू शकता. अशाच प्रकारे खूप सारे प्रायव्हेट ऑर्गनायझेशन्स आहेत जे आपल्याला डिस्क प्रोव्हाइड करतात. आपण त्यामध्ये डेटा सुरक्षित ठेवू शकतो. तो सुरक्षित असतो आणि आपल्याला जेव्हा गरज पडेल तेव्हा आपण तो डेटा ॲक्सेस करू शकतो. त्यानंतर आहे मास स्टोरेज डिव्हायसेस. मास स्टोरेज डिव्हायसेसचा वापर प्रामुख्याने एंटरप्राइजेस म्हणजे किंवा मोठ्या मोठ्या इंडस्ट्रीज किंवा मोठ्या मोठ्या IT हबमध्ये केला जातो, ज्यामध्ये डेटाचा सर्वात जास्त वापर होतो आणि डेटा संचयित ठेवण्यासाठी जास्त कॅपॅसिटीच्या मशीन्सचा वापर होतो. तिथं मास स्टोरेज डिव्हाइस वापरला जातो, ज्यामध्ये रेड सिस्टम असेल, फाईल सर्व्हर या प्रकारच्या गोष्टी येतात. तर मित्रांनो, या प्रकारे आपण सेकंडरी स्टोरेज या प्रकरणाबद्दल माहिती मिळवली. आता आपण यानंतर पुढच्या प्रकरणाकडे दुसऱ्या व्हिडिओमध्ये वळणार आहोत. तोपर्यंत नमस्कार.